राज्यात त्याच्या पुढच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. आज वटपौर्णिमा. वटपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. वटपौर्णिमेच्या निमित्ताने ज्योती पिटके यांचा एक लेख आज इथे सादर करते. आज वटपौर्णिमा, वडाची पूजा. सत्यवान सावित्रीच्या पौराणिक कथेचा आधार घेत सौभाग्यवतींचा हा खास दिवस. खरं म्हणाल तर आपल्या प्रिय व्यक्तीला दिलेली ही प्रेमाची कबुली. निसर्गायनाचा प्रमुख आधार असणारा हा वटवृक्ष, अक्षय वृक्ष, हीच त्याची खरी ओळख. एकदा बीजारोपण झालं की तो शतकानुशतके पानांनी बहरलेला, फांद्यांनी डवरलेला असतो. कुटुंबवत्सल हे त्याचे खरे रूप. अंगा खांद्यावर खेळणाऱ्या पारंब्या आणि भारदस्त झालेले खोड नातवंडा पतवंडांच्या घोळक्यातल्या आजी आजोबांची आठवण करून देतात. आपल्या परिपक्व अनुभवांची शिदोरी वाटत सदापर्णी वृक्ष आधार, आश्रय आणि आरोग्य देत असतो. जमिनीला आधार देणारा, बळकटी देणारा हा आधारस्तंभ. पशुपक्ष्यांना, जनावरांना, पथिकांना, आश्रितांना आश्रय देणारा हा आश्रयदाता. तर सर्वाधिक प्राणवायू देऊन प्राणतत्व मजबूत करणारा हा आरोग्यदाता. हीच खरी या वृक्षाची ओळख. खरं म्हणाल तर वटपौर्णिमा हा सण सर्वांनी साजरा करायला हवा. प्रेम जसं आपण आपल्या माणसावर करतो तसंच ते निसर्गावरही करतो. सहजीवनात प्रेमाचा धागा घट्ट हवा तसाच तो निसर्ग चक्रात मजबूती येण्यासाठी सुद्धा हवा. झाडे तोडून पूजा करण्यापेक्षा झाडाजवळ जाऊन केली तर आरोग्याला ती हितकारक असते. पण आज अजून एक पाऊल पुढे जायला हवे. घरातल्या प्रत्येकाने या दिवशी एक तरी नवे वडाचे झाड लावायला हवे. आजोबाने लावलेल्या झाडांच्या सावलीत नातवंड खेळावीत, त्यांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांचे सहजीवन उत्तम फुलावे, हाच आश्वासक विचार या कृतीमागे असावा. अज्ञान अंधारातून प्रकाशाकडे जावे यासाठीच ही पौर्णिमा. वडाची पूजा म्हणजे वृक्षराजीतली सर्वात वयोवृद्ध वृक्षाची पूजा. सेवाभाव, कृतज्ञता, प्रेम, सहजीवन, संगोपन अशा अनेक संस्कारांच्या पारंब्या आपल्या सर्वांच्या जीवनात विकसित व्हाव्या हीच आजच्या दिवशी प्रार्थना. नमस्कार. हा लेख कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.